वर्षाचाही महाविकास आघाडीच्या जागा वाटप झाल्या, मात्र मुंबई काँग्रेस आणि तुम्ही मोठ्या प्रमाणावरती नाराज आहात, समाधानकारक जागा वाटप झालं नाही असा तुमचा आरोप आहे. नाही, सर्वप्रथम सर्व देशवासियांना रमजान ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही जसं म्हणालात की महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगच्या बाबतीत काही आमचं मत आहे, तर डेफिनेटली प्रत्येक पक्ष संघटनेमध्ये हे असतं की जो जो कार्यकर्ता असतो त्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पक्षाला त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल तर मुंबईमध्ये मागील काळामध्ये आम्ही जवळपास 5 जागा लढायचो आणि नॅशनल NCP जी आहे ती 1 जागा लढत होती. यावेळेला आमचं म्हणणं असं होतं की आमचीसुद्धा इक्वल भागीदारी आहे आणि आम्हालासुद्धा इक्वल म्हणजे बरोबरीच्या त्या ठिकाणी सीट मिळावी. आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगत होतो की कमीत कमी आमचं म्हणणं आहे की आम्हाला 3 सीटा मिळाव्यात आणि 3 सीटांमध्ये पण अशा सीटा असाव्यात ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट आमच्याकडे होता, इक्वेशन आमचे परफेक्ट होते आणि ज्या ठिकाणी सातत्याने आम्ही लढायचो अशा सीटा आम्ही मागण्याचं काम केलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हालासुद्धा माहिती आहे की नॉर्थ वेस्ट असेल, साऊथ सेंट्रल असेल किंवा नॉर्थ सेंट्रल असेल, या सीटा आम्ही मागण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मधल्या काळामध्ये सगळ्या बैठका झाल्या आणि मी पार्शली तुम्ही सर म्हणताय की नाराज आहे, पण मी माझ्या पक्षश्रेष्ठींना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माझं जे मत आहे. मी पूर्वीसुद्धा सांगितलं, बैठकीमध्ये सांगितलं, झूम मिटिंगमध्ये सांगितलं, त्यानंतर पत्र लिहून कळवलं आणि सातत्याने मी महाराष्ट्रामधले नेते असतील किंवा दिल्लीचे आमचे पक्षश्रेष्ठी असतील यांना आपली म्हणणं सांगितलं होतं. आणि माझं हीच अपेक्षा होती की आम्हाला सीट शेअरिंगमध्ये जे आम्हाला हक्क पाहिजेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत. भले काही आमचे नेते जरी गेले असले तरी पक्ष संघटना आमची पूर्णपणे मुंबईमध्ये मजबूत आहे. काँग्रेसची पक्ष संघटना ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते. आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 3 सीटा मिळाव्या किंवा 2 सीटा मिळाव्या, त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत आणि माझी ती अपेक्षा होती. म्हणून साहजिक कसे आम्ही आमच्या पक्षाला सांगितलेले, आमच्या पक्षाने भूमिका घेतली. एकदा पक्षाने भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी. आणि तुम्हालाही माहिती आहे की मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू. आमचं काही म्हणणं असेल तर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना येणाऱ्या काळात कळवू. जागा वाटप करताना कुठेतरी तुम्हाला विचारात घेतला नाही, प्रदेशच्या नेत्यांनी परस्पर भूमिका घेतली अशी सुद्धा चर्चा आहे, काय नाही? माझं म्हणणं असंच आहे की मुंबईचं जे अस्तित्व आहे ना ते वेगळं अस्तित्व आहे आणि मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठे ना कुठे जी आम्हाला अपेक्षा होती, जी संघटन म्हणून आम्हाला अपेक्षा होती, कारण शेवटी पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पण काही अपेक्षा असतात आणि जो कार्यकर्ता झेंडा पक्षाचा उचलतो त्याला असं वाटतं की पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र प्रदेश काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या नंतर सगळ्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या ज्या सीटा डिक्लेअर झालेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये जे आहे असं आम्ही सांगितलं मध्ये पण मी की आम्ही आमचं म्हणणं सातत्याने सांगत आलो, असं नाही की आज सांगतोय. आम्ही आमचं या पूर्वीसुद्धा म्हणणं सांगितलेलं आहे, झूम मिटिंगमध्ये पण सांगितलं आहे, पत्राद्वारे पण सांगितलेलं आहे, एकदा भेटून पण मी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. पण शेवटी मी पक्ष प्रोटोकॉल मानते, पक्षाची एकनिष्ठता आणि पक्षाची शिस्तबद्धता ही मला वाटतं आणि विचारधारा, कारण आमच्यासमोर खूप मोठं ध्येय आहे. आम्हाला माहिती आहे भारताचं डॉक्टर बाबाचं संविधान मांडणारी आणि त्यांची अनुयायी मंडळी आहोत आणि त्यामुळे या देशाचं यावेळेचं इलेक्शन हे आम्हाला माहिती आहे की खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे. यावेळेला ह्या देशाची लोकशाही आणि संविधान, मी सातत्याने हे वाक्य बोलते, त्यामुळे आमच्यासमोर देश हे खूप मोठं उद्दिष्ट आहे. राष्ट्राला टिकलं पाहिजे, देशाची लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागू आणि काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये कामाला लागेल, याबद्दल माझ्या मनात कुठल्याही त्या तऱ्हेचं दुमत असण्याचं. मुंबईची जी जागा आहे ती आपल्याला मिळावी यासाठी विनोद भोसराळकर सुद्धा आग्रही आहेत आणि त्याचा विचार व्हावा असं सुद्धा त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. ती जागा जर शिवसेनेला मिळाली तर त्या बदल्यात ही जागा आपल्याला मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे. नाही, असं आहे की आता खूप चर्चांनी मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी ते लिस्ट जाहीर केलेले आहेत. असं आहे की मला पण काही लोक त्यांच्यामध्ये भेटून गेले आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्हाला लढण्याची इच्छा आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे, कारण आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये सातत्याने बघितलं असेल की काँग्रेसच्या माध्यमातून साऊथ सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रम केले. आम्हाला सुद्धा वाटतं की आमचं खूप मोठं त्या ठिकाणी संघटन आहे. नॉर्थ वेस्टमध्ये आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आमच्याकडे संघटन आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, मी सक्षम उमेदवार. त्यामुळे
बिलकुल त्यांच्याबद्दल आमच्या मनात काहीही दुजाभाव नाही आहे. तेजस्विनीबद्दल मला खूप नितांत आदर आहे, विनोद घोसाळकरांबद्दल सुद्धा मला नितांत आदर आहे. पण शेवटी पक्षाने काही निर्णय घेतल्यानंतर काही निर्णय हे स्वीकारावे लागतात. आणि ज्यावेळी आघाडी असते तेव्हा मी सातत्याने सांगते, काही गोष्टी सॅक्रिफाईस पण, काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो, काही गोष्टी स्वीकाराव्या पण लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मला पण सुद्धा भेटून येऊन गेल्या. त्यांच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आदर आहे. आणि जसं तुम्ही अपेक्षा करतात जसं होत असेल तर आम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. पण प्रश्न असा आहे की आता ते होणं शक्य नाही. एकदम चर्चेचा शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. काही गोष्टी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू की बाबा त्यांचं असं म्हणणं आहे, आणि त्या म्हणण्याबाबतीमध्ये तुम्ही पक्षश्रेष्ठीच्या काही मंडळींनी त्यांच्या लोकांशी बोलून घ्या, आणि त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल तर त्यासारखं उत्तम गोष्ट नाही. अशी जर चर्चा झाली आणि समजा त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आणि त्यांनी जर चर्चा करून त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही काही त्यांच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही. पण ज्याला सीट मिळेल त्याला ती सीट निवडून येण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी, ही सुद्धा भूमिका आमची आहे. ताई, पण कुठेतरी ज्या काही जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्या बैठकीत तुम्हाला बोलवलं नाही असं ऐकायला मिळत होतं. मात्र नाना पटोले यांनी हा मुद्दा जो आहे तो पुढून काढला आहे, म्हणजे प्रत्येक बैठकीत तुम्ही उपस्थित होतो. नाही, मी प्रत्येक बैठकीला किती उपस्थित होते याची तुम्ही पण माहिती घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय लपून ठेवण्याचं गोष्ट नाही आहे. आणि आम्ही आमची भूमिका मुंबईच्या माध्यमातली त्यांना ऑलरेडी सांगितली होती की आम्हाला कुठल्या सीटांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघा आम्ही बदललेली नाही आहे. आणि मलाही अपेक्षा आहे की भिवंडी असेल, सांगली असेल, किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल, किंवा उत्तर पश्चिम असेल, या सगळ्या सीटांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने भूमिका मांडलेली आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबईच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याची पूर्व चर्चा आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि कुठल्या सीटरमध्ये आपण आहोत. आणि शेवटी आमचं एकच म्हणणं होतं की आपला नक्की क्रायटेरिया काय असला पाहिजे. आपला क्रायटेरिया हा जिंकणं आहे, आणि जिंकण्यासाठी जो उमेदवार जिथे योग्य आहे त्याला ते तिकीट दिलं पाहिजे, ही सातत्याने आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचं कोणाला काय असं म्हणण्याचं कारण नाही. पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षशिस्तता आम्ही पाळतो. मी ही अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन ज्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या, ज्या मला असं वाटतात. झाल्याच्या नंतर काल मुंबई काँग्रेसची एक बैठक होणार होती. त्या बैठकीला तुम्ही देखील येणार होतात, मात्र ती बैठक रद्द झाली. आणि एकंदरीत जे कार्यकर्ते होते त्यांनी असा निर्णय घेतला आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये ते थेट अध्यक्षांना पत्र लिहिणार आहेत की नाना पटोले यांची हकालपट्टी करा, नाना पटोले यांचा राजीनामा तुम्ही मागा. नाही, त्याबद्दल मला काही माहीत नाही. मी ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की 2च्या नंतर मी ऑफिसमध्ये भेटते. त्यामुळे कदाचित कार्यकर्ते आले असतील. आणि तुम्ही सुद्धा बघताय की आज माझं शिफ्टिंग चाललेलं आहे, घराचं माझं ऑलमोस्ट शिफ्टिंग झालेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मी काल येऊ शकले नाही. पण असं काही नाही, आणि असं काही असेल तर मला त्याची कल्पना नाही, त्याच्याबद्दल मी माहिती घेते. तुम्हाला जाणीवपूर्वक नेत्यांनी बैठकीपासून दूर ठेवलं? नाही, मला असं एकच सांगायचं आहे की आता ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये, आणि त्याच्या जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं जे म्हणणं आहे ते मी पक्षश्रेष्ठींना ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि जसं मी सांगते की पक्षाची शिस्तता पाळणं, कारण मला सुद्धा माहिती आहे की ज्या तऱ्हेने आम्ही साऊथ सेंटरमध्ये काम करत होतो, किंवा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पूर्णपणे जर इतिहास साऊथ सेंटरचा बघितला तो आम्हाला फेवरेबल होता. तर आम्ही आमची सीट मागणं, जसं मी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता तो झेंडा उचलतो, त्याला असं वाटतं की पक्षाने तिकीट द्यावं, पक्षाने साथ द्यावी आणि पक्षाने त्यासाठी फाईट करावी. त्यात चुकीचं काय? आणि एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर पक्षाचा निर्णय पालन करणं, त्याची शिस्तबद्धता म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करणं, हे सुद्धा एक पक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका असली पाहिजे, आणि ते आमची आहे. ताई, नाना पटोले यांच्या परवा गाडीचा रात्री अपघात झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामागे घातपात आहे. आणि त्यावरच संजय शिरसाट म्हणतात की कदाचित ते संजय राऊतांचा यामध्ये हात असू शकतो, कारण ते त्यांच्याशी जास्त जमत नाही. नाही, मला वाटतं ही घटना दुर्दैवी आहे. कोणाचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यावरती राजकीय चर्चा होणं आणि त्याच्यामध्ये विरोधकांच्याबद्दल कसे स्टेटमेंट करणं, मला वाटतं थोडं सरकारने संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. अशा तऱ्हेचं स्टेटमेंट करणं, एखाद्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका होता, त्याच्यामागे कुटुंब आहे, त्याच्यामागे बाकीच्या यंत्रणा आहेत, आणि अशा वेळेला तुम्ही अशा घटना झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जर राजकारण करत असाल तर महाराष्ट्र कुठे घेऊन चाललं आहे तुम्ही? दुर्दैवाने आजकाल मी राजकारण बघते इतकं व्हेंडिक्टिव्ह झालेलं आहे, आणि राजकारणमध्ये ज्या तऱ्हेने बोलण्याची परंपरा नव्याने सुरू झालेली, खूप म्हणजे मला चुकीची परंपरा वाटायला लागली. महाराष्ट्राचे राजकारण हे स्वच्छ, पारदर्शक, आणि महाराष्ट्राचे राजकारण हे खूप प्रगत असलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण आहे. राजकारणाकडे बघत असताना सुद्धा वैयक्तिक माणूस म्हणून सुद्धा त्या व्यक्तीकडे बघितलं गेलं पाहिजे, ही येणाऱ्या काळात भूमिका ठेवावी, असं मला संजय शिरसाटांना सल्ला द्यायचा आहे. ताई, काल बातम्या सुरू होत्या की तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार, नाराजी संदर्भात तुम्ही बोलणार तिथं, काय नेमकी? नाही, असं आहे की त्यांना भेटायला आम्हाला कोणी, पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या पक्षाकडे आमचं म्हणणं मांडणार. पक्ष त्यांचा पक्ष म्हणून त्यांनी योग्य भूमिका घेतली, आमचा पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाकडे आमची भूमिका मांडणार, आणि आमच्या पक्षाने आमच्या भूमिका ऐकायला पाहिजेत.
त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, कारण त्यांच्याबरोबर मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, मुख्यमंत्री ते त्यावेळेला होते आणि त्यांचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यामुळे त्यांना जाऊन भेटण्यामध्ये काय गैर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना नक्कीच आम्ही भेटू. पण मी काल त्यांना भेटलेले नाही, मला माहीत नाही ही कुठून न्यूज आल्या. म्हणजे मी तर आजच्या पेपराच्या काही न्यूज ऐकून आश्चर्यचकित झाले की XYZ ना सचिन सावंतांना ताई भेटल्या नाहीत. अरे सचिन सावंत काही पत्रकार इथे बसले, त्यांच्यावर आम्ही बसून एकत्र खाल्लं पिल्लं, चहा पिलो, काही बरोबर काही खाल्लेलं आहे. आणि अशा असताना आमच्या गप्पा चालू असताना मी सांगते माझं आज शिफ्टिंग चाललेलं आहे घराचं, पण त्यात मी बिझी असताना सुद्धा काही लोकांनी अशा गप्पा चालवल्या की सचिन सावंत आले आणि त्यांना वर्षाताई भेटल्या नाहीत. राजकारणामध्ये बिलकुल काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आमचं मतभेद असू शकतात, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की, कारण शेवटी पक्षनिष्ठा आणि पक्ष बद्दल आमची आत्मीयता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माहिती न घेता गोष्टी पसरवणं हे सुद्धा कुठे ना कुठे थांबलं काल पाहिजे. आणखी एक आता जोडून एक बातमी आली की तुम्ही मातोश्रीवर जाणार आहात, मातोश्रीवरून तुम्हाला फोन आलेला आहे, नेमकं यामागचं सत्य काय आहे? नाही, मी सांगितलं आताच तुम्हाला जे सांगायचं ते मी सांगितलं, उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. ताई, ह्या सगळ्या नाराजी नाट्यावरून आता सरकारकडून देखील टीका केली जात आहे. महायुतीमध्ये काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये एकजूट नाहीये, काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू झालेला आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील हे दुभंगलेले दिसतील. पहिलं तर हे नाट्य नाही आहे, मी कोणालाही काहीही त्या ठिकाणी बोललेले नाही आहे, त्यामुळे हे नाराजी नाट्य तर असण्याचा प्रश्न नाही. ही आमची एक भूमिका आहे, एक पक्ष संघटना म्हणून, अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाडने मांडलेली भूमिका आहे, तिच्या पक्षाच्या प्रति मांडलेली भूमिका आहे. आम्ही आमच्या पक्षाला आमची काय भूमिका सांगायचं तर सांगतो, कारण शेवटी कार्यकर्त्याला न्याय देणं ही अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे, पहिली गोष्ट. आणि महायुतीमध्ये आज दोन पक्षाची काय अवस्था आहे हे मी सांगायची गरज नाही ना. आज कल्याणच्या सीटसाठी पण भाजपाला येऊन पुढं बोलावं लागतं, उपमुख्यमंत्री महोदयांना बोलावं लागतं, त्यासारखं काय असू शकतं मला सांगा ना. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सीटला सुद्धा बोलायला त्यांना यावं लागत असेल तर कुठे चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्वतःमध्ये बघावं. आज दोन्ही पक्षांची अवस्था काय आहे महायुतीमध्ये मी सांगायची गरज नाही. शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब ग्रुप असेल किंवा त्या ठिकाणी दुसरी NCPचा जो अजितदादा ग्रुप असेल, यांना विचारतात का? मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाकडे स्वतःकडे उमेदवार नाही. मुंबईमध्ये आज तुम्ही बघा तर त्यांच्या दोन्ही ठिकाणी चाललेलं आहे की कुठे उमेदवार द्यायचा. आता ज्या ठिकाणी आपण बसलो तिथे अजून उमेदवार झालेला नाही. साऊथ मुंबईमध्ये अजून त्यांना उमेदवार त्यांचा उमेदवार येणार आहे की दुसऱ्याचा उमेदवार येणार याच्यामध्ये साशंकता आहे. मला असं वाटतं की आपल्या पक्षाकडे, स्वतःच्या पक्षाकडे त्यांनी लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. आमच्यामध्ये एकता आहे आणि जसं मी सांगितलं की काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आमचं मत असू शकतं, कारण कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म असतं, त्याचा पक्ष असतो. पण त्याच्यानंतर जेव्हा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत. आणि जसं मी सांगितलं की आमचे जे नाते आहेत किंवा आमचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत आणि दृढ आहेत आणि याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. ताई, सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या काही जागा वाटप झाल्या महाविकास आघाडीच्या, तुम्ही आणि मुंबई काँग्रेस आता प्रचार करायला तयार आहात? 100%. जो पक्ष निर्णय घेणार त्याच्यावर वर्षा गायकवाड, मला काँग्रेसचे कार्यकर्ते मी पण शेवटी कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ता म्हणून जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, जो पक्ष निर्णय घेणार त्याच्यावर आम्ही उभे राहणार. अजूनही पक्ष निर्णय घ्यावा नाही, बिलकुल नाही. आता काय, आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. काही बाबतीत आमचं म्हणणं असेल ते आम्ही जाऊन पक्षाला सांगू की बाबा असं असं आमचं म्हणणं आहे एकदा, आणि त्याच्या बाबतीमध्ये आमच्या मतामध्ये कुठलंच मत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू. दक्षिण मध्य मुंबईसाठी तुम्ही आग्रही आहात की विषय सोडून? असं आहे की आता विषय मला वाटतं की खूप आता या विषयावर चर्चा झाली आणि खूप या विषयावरती आमची आता मला वाटतं आता पुढे आता आपण जाऊया. काही राजकीय मुद्दा तुम्हाला विचारायचे काही. मोदींनी टीका केलेली आहे, इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा द्या असं म्हणतात. मोदी साहेबांना आता त्यांना माहिती आहे सर्वांना की काय त्यांच्याबद्दल बोलायचं. ज्या तऱ्हेने ह्या देशामध्ये आज त्यांचे एक स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांनी काँग्रेसचा जो सर्वसामान्याचा जाहीरनामा काँग्रेसने दिला, जो महिलांचा दिला, जो कष्टकऱ्यांचा दिला, जो युवकांचा दिला, त्याला काहीतरी नाव दिलं. मला फक्त एकच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की जातीवादाच्या पलीकडे आजपर्यंत त्यांनी केलं काय? या ठिकाणी या देशामध्ये आज चीनचा प्रश्न आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नावर बोलायला पाहिजे त्या प्रश्नावर ते बोलतच नाही. आता त्यांनी 10 वर्ष झाले देशाचे पंतप्रधान म्हणून. त्यांनी सांगावं की त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी सांगावं की युवकांसाठी काय केलेलं आहे, नोकऱ्या किती दिलेल्या आहेत, महागाईवर त्यांनी बोलावं, त्यांनी त्या ठिकाणी महिला अत्याचारावर बोलावं, त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलत असताना त्यांनी सांगावं की त्यांनी त्यांच्या लोकांवरती किती कारवाई केल्या आणि ज्या लोकांवरती कारवाई झाल्या त्यांच्याकडे गेल्यानंतर ते स्वच्छ कसे झाले. त्यांना मूलभूत प्रश्नाबद्दल बोलू द्या ना. आता 10 वर्ष झाली ना आता तुम्हाला देशाचे प्राईम मिनिस्टर बनून. तुम्ही किती दिवस काँग्रेस, नेहरू, गांधी, आता तुम्ही तुमच्याबद्दल बोला, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या जनतेने त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही काय केलं. नितीन गडकरी पण टीका करतायत की काँग्रेसनं संविधान तोडण्याचं पाप केलंय.
80 वेळा काँग्रेसने संविधानाला तोडलं. या देशामध्ये महामहिम राष्ट्रपती महिला झाल्या प्रतिभाताई पाटील, त्याच्यानंतर आता द्रौपदी मुर्मू झाल्या. दुर्दैवाने तुम्ही ज्यावेळी संसदचं ओपनिंग करता तुम्ही महिला राष्ट्रपतीला बोलवत नाही. का बोलवत नाही? का त्या महिला आहेत, आदिवासी आहेत म्हणून. तुम्ही त्या महिलेला भारतरत्नच्या पुरस्काराच्या वेळेला उभं करता. हा आम्हा महिलांना किती दुःख होतं तुम्ही समजू नाही शकणार. एक तर आदिवासी महिला आणि तुम्ही तिला उभं करता, मंदिरात जाता तुम्ही तिला बाहेर ठेवता. तुम्ही नवीन संसदेचं ओपनिंग करता, तुम्ही जे प्रिहॅम्बल वाटता त्याच्यामध्ये 2 शब्द तुम्ही गाळता. तुम्ही देशामध्ये संसदेमध्ये ज्या संसदेचा आम्हाला फार अभिमान आहे त्या संसदेमध्ये एक माणूस तुमच्याकडचा उभा राहतो आणि जातीवाचक शब्द दुसऱ्याला बोलतो. तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही. तुम्ही काय करता? तुम्ही त्या संसदमधल्या माणसाला एका प्रमोशन देऊन त्याला कबड्डी असोसिएशनचं प्रमुख करता. तुम्ही जे महिला राष्ट्राला पुरस्कार आणताय त्या महिलेच्या बद्दल जे कारवाई करायला पाहिजे ज्या पुरुषाबद्दल तुम्ही त्याची सांसद म्हणून त्याची हाकलपट्टी नाही केली. दुसरं सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस संसदेमध्ये लोक घुसले त्यावेळी तुम्ही कोणाला सस्पेंड केलं? ज्यांनी प्रश्न विचारले की लोक संसदेमध्ये कशी घुसली, संरक्षणाच्या बाबतीत प्रश्न विचारला, गृहमंत्र्यांनी उत्तर देण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा ओढा नंबरमध्ये खासदार केले. कोणी संसदमध्ये खासदार सस्पेंड केले? काँग्रेसने नाही केले, भाजपाने केले. त्यामुळे कोण या देशाच्या संसदेचा मान ठेवतं किंवा कोण या देशामध्ये जे संविधान मानते जगाला सांगायची गरज नाही. सर्वांना माहिती आहे की ही लढाई देशासाठी आणि संविधानासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.